माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा आपण पवित्र मातेच्या चरणी आलेला आहोत. येण्याचं कारणच तुम्हाला कल्पना आहे की ती आपल्यासाठी मध्यस्थी करत असते. आज पुष्कळशे विनंत्या आणि त्याचप्रमाणे हेतू आलेले आहेत. या सर्व हेतूसाठी, विविध हेतूसाठी मी प्रार्थना करत आहे, हे पवित्र बलिदान समर्पित करत आहे. जे जे ह्या पवित्र बलिदानामध्ये आता भाग घेत आहेत त्यांच्यासुद्धा हेतूसाठी मी ह्या पवित्र बलिदानामध्ये प्रार्थना करत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक सद्गुणांनी आपण बहरलेलं असतो, परंतु त्याची जाणीव आपल्याला नसते. आणि हे सद्गुण ह्याच्यामध्ये नेहमी आपण गुरफुटलेले असतो. आणि ह्या सद्गुणांतील महत्त्वाचा जो सद्गुण आहे तो म्हणजे नम्रता. आज पवित्र मातेच्या नम्रतेवर आपण विचारविनिमय करणार आहोत. पुष्कळ वेळा आपल्याला कल्पना असूनही आपण अहमी किंवा गर्वाचं जीवन जगत असतो, इतरांना दुखवत असतो. नम्र होण्यापेक्षा आपण गर्विष्ठ बनतो. त्याबद्दल देवाकडे क्षमा मागूया आणि ह्या पवित्र बलिदानामध्ये सहभाग घेण्यासाठी आपली अंतःकरणं शुद्ध करूया. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या मातेकडे आलेलो आहोत. सतत तिने तिच्या नम्रतेद्वारे सर्व काही सहन केलं आणि जगाला महान असा उदाहरण देऊन ठेवलेला आहे. आज या पवित्र बलिदानामध्ये सहभाग घेत असताना तुझ्या शब्दाद्वारे आम्ही नम्र व्हावेत आणि नम्रतेने तुझा शब्द स्वीकारावा आणि त्याप्रमाणे आमचं जीवन घडवावं, म्हणून तू आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पौलाचे करंथिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आम्ही ख्रिस्ताचे सेवक आणि देवाचे रहस्याचे कारभारी आहो असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा ह्याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही, कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. ह्यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील. आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा. सत्याचा अवलंब कर, म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला प्रतिसाद. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपून दे. त्याच्यावर श्रद्धा ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखी प्रगट करील. आपले उत्तर. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. कायम परमेश्वराला न्याय प्रिय आहे. तो आपल्या भक्तांना सोडत नाही. आपले उत्तर. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांचे सहाय्य करतो, त्यास मुक्त करतो आणि तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे. आपले उत्तर. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. जयघोष. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. परुषी आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपवास आणि प्रार्थना करतात, तसे परुषाचेही शिष्य करतात. आपले शिष्य तर खातात पितात. येशूने त्यांना म्हटले, वारंड्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांना उपवास करायला लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतलं जाईल. त्या दिवसांत ते उपवास करतील. आणखी त्याने त्यांना दाखलाही सांगितलं, कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला टिगळ लावत नाही. तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे टिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल. आणि नव द्राक्षरस जुन्या बुदल्यात कोणी घालत नाही. घातला तर नव द्राक्षरस बुदले फाडून गळून जाईल आणि बुदल्यांचा नाश होईल. म्हणून नव द्राक्षरस नव्या बुदल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
ख्रिस्ता ठाई माझ्या मर्या भक्तांनो, मनुष्याला मानसिक सुख हवं असेल तर त्यासाठी ज्या अनेक सद्गुणांची गरज आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आणि अतिश्रेष्ठ असा जर कुठला सद्गुण असेल तर तो सद्गुण म्हणजे नम्रता. आणि आज आपण पवित्र मातेच्या नम्रतेवर विचारविनिमय करत असताना नम्रता हा शब्द, या शब्दाचा अर्थ म्हणजेच नमणे किंवा वाकणे असा होतो. परंतु केवळ शरीराने वाकणे किंवा शरीराने नमणे म्हणजेच नम्रता नव्हे. ह्याचा असा महान अर्थ आहे. नम्रता म्हणजे खरा अर्थ मनाचं नमणं, मनाचं जगणं आणि मनाचं वागणं. मनाचा साधेपणा, मनाचा भोळेपणा आणि मनाची गरिबी आणि विशेष करून मनाचा विनय असा आहे. जो माणूस नम्र असतो त्याला संपत्तीचा, घराण्याचा, घरादाराचा, सत्तेचा, अधिकाराचा, मालमत्तेचा, ज्ञानाचा किंवा सौंदर्याचा गर्व नसतो. तो असं सांगतो किंवा असं म्हणतो की आपल्याकडे जे काही आहे ते देवाचं आहे, म्हणून तन मन धन हे ईश्वराचे, आपले जे काही आहे आपण असं सांगतो तर आपण फक्त निमित्ताचे धनी आणि निमित्ताचे कारभारी. आणि असा जो विचार करतो तो माणूस ख्रिस्त सांगत आहे की सुखी असतो, तो माणूस धन्य आहे असं ख्रिस्त आपल्याला सांगत असतो. म्हणून शास्त्रामध्ये आपण ऐकतो की जो मनाचा सौम्य तो सुखी, कारण स्वर्गाचे राज्य त्याचे आहे. त्याचप्रमाणे अनेक उदाहरणं ख्रिस्त आपल्याला देत असतो की बालकाप्रमाणे नम्र व्हा आणि नम्र झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्ग राज्यात प्रवेश नाही. नम्र मनुष्याचं हित होईल आणि गर्विष्ठ मनुष्य दुःखाला कारणीभूत होईल. हे आपण सुद्धा शास्त्रामध्ये ऐकतो की जो कोणी स्वतःला उंचावतो म्हणजेच गर्विष्ठपणा करतो तो नमविला जाईल, आणि जो स्वतःला नमवितो म्हणजेच सौम्य आणि नम्र होतो त्याला उंचाविलं जाईल. मराठी भाषेमध्ये म्हण आहे, गर्वाची घर खाली. ज्या पवित्र मातेची आपण आज भक्ती करत आहोत ती अति नम्र स्त्री होती. देवाची आई एवढा मान आणि सन्मान जगातील कुठल्याच स्त्रीला मिळाला नाही आणि मिळणार नाही. आणि शेवटी हे सगळं असूनही तिच्या मुखांतून आलेले शब्द, मी देवाची दासी आहे. किती नम्रता, अतिनम्रता, सौम्यता ह्या शब्दामध्ये आपल्याला ऐकायला मिळते आणि पाहायला मिळते. आणि त्यामुळेच तिच्या मुखांतून आलेले शब्द की या दासीच्या नित्यत्वाला प्रभुले उंचाविले किती, म्हणून ती आपली नम्रता ह्या गायनाद्वारे व्यक्त करत आहे, स्तुतिसुमनाद्वारे व्यक्त करत आहे. ज्यांना आपल्या वैभवाची, संपत्तीची, मालमत्तेची, मानप्रतिष्ठेची किंवा ताकीद ह्याची धुंदी असते त्याला तो खाली खेचत असतो. आणि हे उदाहरण आपण प्रत्यक्ष ह्या 5-6 महिन्यामध्ये पाहत आहोत. महामारी
ही महामारी जी आपण पाहत आहोत, ह्याला मुख्य कारण की माणूस हा गर्वाने फुगलेला होता. चंद्रावर मंगळावर अनेक प्रकारचे संशोधन केल्यामुळे हा माणूस जसा काय गर्वाने फुगलेला होता. परंतु ही महामारीमुळे आपल्याला दिसून आलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी ठाम आणि निश्चित झालेला आहे की हे जे काय सगळं आहे ते आपलं नाही, देवाचंच आहे. अशी महान जी शक्ती आहे त्याचंच आहे. आणि त्याच्यामुळे सर्व राष्ट्रे, सर्व महाराजे, सर्व राजे सर्व नमलेले आहेत. आणि ही नम्रता आपल्या प्रत्येकाला आपल्याला ठेवली पाहिजे. आपल्या गावात, आपल्या कुटुंबात, आपल्या चर्चमध्ये किंवा जिथे जिथे आपण आहोत, ह्या नम्रतेने आपण पवित्र मातेचं उदाहरण गिरवायला हवं. जो मान नमविल त्याची प्रार्थना ऐकली जाईल. हे सुद्धा उदाहरण तुम्ही पाहिलेलंच आहे. परुषी आणि एक पापी सर्व काही सांगत बसत नाही ती कशा प्रकारे देवाने ज्या पापी माणसाची मान नमवून तो नम्र झाला आणि प्रार्थना केली, तर त्याची प्रार्थना देवाने स्वीकारली. आपल्याला आव्हान आहे पवित्र मातेबरोबर प्रत्येकाला. पुष्कळ गोष्टीमध्ये आपण गर्विष्ठ आहोत. अमान्य करणं म्हणजेच पाप आहे. म्हणून आपण नाहीत असं न सांगणं आणि पवित्र मातेच्या ह्या नोयनामध्ये जे भक्ती करत आहेत, हे 9 दिवस जे तुम्ही भक्ती करणार आहात आणि ह्या भक्तीमधून तुमच्यामध्ये नम्रता नाही निपजली, तुमच्या घरांतील, तुमच्या कुटुंबांतील जे काही प्रश्न नाही सुटले, म्हणजेच ह्या भक्तीला आपण योग्य प्रकारे किंवा ह्या निर्ण्या प्रकारच्या गुणांना, पवित्र मातेच्या गुणाला आपण नाकारलेला आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण मरिया मातेच्या नोयना करीत असताना तुमच्या विनंत्या, तुमच्या गरजा, तुमचे दुःख घेऊन तुम्ही आला आहात. तुमच्यामध्ये कोणी श्रीमंत असतील, कोणी गरीब असतील, कोणी सर्व काही भरपूर असलेले, म्हणजेच तुम्हाला कोणाची गरज नाही अशा प्रकारचे विचार करणारे असतील, कुणाला खूप अडचणी असतील, दुःख आजार दूर व्हावीत, तुमची विनंती मान्य व्हावी, अशी जर तुमची प्रत्येकाची इच्छा असेल आणि त्या हेतूने तुम्ही जर ह्या पवित्र मिसाबलिदानामध्ये आणि नोयनामध्ये जर भाग घेत असाल, तर मी तुम्हाला 100% सांगतो, तुमची विनंती पवित्र माता आपल्या पुत्राकडे नेऊन ती सहज तिचा पुत्र तुम्हाला बहाल करील. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही महान आहात. महान अशामुळे कारण तुम्ही निवडलेले आहात आणि तुम्ही धन्य आहात किंवा गरीब असा. तुमच्या विनंत्या मरिया येशूपाशी न्याव्यात अशी जर आपली इच्छा असेल, तर नम्रता धारण करा आणि पवित्र मातेबरोबर चालण्यासाठी पुढे व्हा. तथास्तु. आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. प्रिय बंधू भगिनींनो, अखिल मानव जातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान आणि त्याचप्रमाणे नम्रतेने आपण पुढे व्हावेत, ह्याचे पाचारण करण्यास आपण नेहमी सदोदित आपला मार्गक्रम करत राहावा. म्हणून संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. पर्यावरणावर आलेले संकट दूर करण्यासाठी व निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी पोप फ्रान्सिस व सर्व धार्मिक अधिकारी यांच्या बरोबरीने आपण देखील निसर्गप्रेमी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. पर्यावरणावर आलेले संकट म्हणजे त्यांचा जास्त फटका हा गोरगरिबावर होतो. त्यांच्यावर अन्याय न होता त्यांच्या प्रती प्रत्येकाच्या मनात प्रेम आदर निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. देवाची योजना ही मानवाच्या परिपूर्णतेसाठी मर्यादेप्रमाणे नम्र होऊन होकार देणे. देवाच्या योजनेला होकार देण्याची सद्बुद्धी आपणा सर्वांस लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. निसर्गाची होणारी हानी थांबावी, तसेच विकासासाठी जे मोठे मोठे प्रकल्प उभारले जातात त्यामुळे प्रदूषण वाढले जाते, हे सर्व थांबवावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे सर्वसमर्थ परमेश्वर, आम्ही आमच्या विनंत्या तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत. ह्या विनंत्या तुझ्या गौरवासाठी होत असतील तर तू आम्हाला मान्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू स्वंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक खाद्य होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू स्वंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणवान गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मारीनी तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य याची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो आणि विशिष्टरित्या आम्हाला आमच्या पापांतून मुक्त करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत. आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करीत आहोत. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरलेला आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना झाला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपा दृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील दूतगणाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने स्तुती गीत गातो. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे
अखंड भरली आहेत परम स्वर्गात तव जय जयकार परम स्वर्गात तव जय जयकार जय जयकार कराओ प्रभूचा जय जयकार करा जय जयकार कराओ प्रभूचा जय जयकार करा प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी आपल्या हातात त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रशाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायिक भाकर, हा तारणदायिक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत अशा आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑझवल आणि इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. ज्या ज्या लोकांनी विशिष्टरित्या मैत लोकांसाठी जी मिसा दिलेली आहेत आणि जे भाग घेत आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचे हेतू ह्यावेळेला सादर करावेत. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूचं राज्य आपल्यामध्ये यावं म्हणून आपण एकत्र प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधकांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे.
कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तुमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापी दूर करणारे ही देवाची कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्तप्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवतो. मी सर्व गोष्टीपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करतो. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करतो, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देतो. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारणी माते, जसं तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचं वचन तू दिले आहे, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल, या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. येथे आपल्या विनंत्या व्यक्त कराव्यात. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमनंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.
नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण म्हणजेच तिचा सन्मान करणार आम्हाला कृपा दिल्याबद्दल आम्ही तुझे फार ऋणी आहोत. तिचा हा नम्रतेचा सद्गुण आमच्यामध्ये यावा म्हणून आम्ही तुझ्या पवित्र मातेद्वारे तुझ्याकडे याचना करत आहोत. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळत राहो ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या
आम्हा विश्वासूची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.